या ठिकाणी आपण मार्च 2024 गणित भाग 2 ही बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण प्रश्न दुसरा बी अभ्यासत आहोत. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. तुम्हाला या ठिकाणी 5 दिले तर उपप्रश्न त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. नंबर 1 अभ्यासूया. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर व तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. प्रश्न थोडासा आपण समजून घेऊ. दिलेली माहिती काय, तर वर्तुळ पाकळीची त्रिज्या दिलेली आहे आणि मग त्या वर्तुळ कंसाची लांबी पण दिलेली आहे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला यामध्ये माहित आहे की यांचा संबंध असलेला वर्तुळ पाकळी आणि त्रिज्या आणि कंसाची लांबी या तिघाचा संबंध असलेले सूत्र आपल्याला माहित आहे. म्हणजेच या ठिकाणी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण थोडस दिलेली माहिती लिहून घेऊ शकतो. त्रिज्या किती दिली आहे, 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर कंसाची लांबी म्हणजे एल घेऊया आपण 2.2 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर ए काढायचं आहे. आणि या तिघाला संबंधित सूत्र म्हणजेच ए वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिज्येची निम्मी गुणिले एल हे सूत्र आहे. r/2 गुणिले एल. आणि म्हणजेच वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या भागिले 2 गुणिले एल. त्रिज्या किती दिलेली आपल्याला, 3.5 भागिले 2 गुणिले एल. एल दिलेले आपल्याला 2.2 सेंटीमीटर. आणि म्हणून ए ची किंमत आपण 3.5 ला भाग जात नसेल तर असा भाग घालू शकतो. आणि मग 2 1 2 2 1 2 2 1 2 दशांश एका अंकानंतर. आणि म्हणजेच आपल्याला 3.5 गुणिले 1.1 हा गुणाकार करून उत्तर काढता येईल. आता 11चा पाढा दशांश नाही असं समजूया. 11 5 55, 5 हातचे आले 5, 11 3 33 आणि 5 34 5 36 38. आता दशांश आपल्याला 2 अंकानंतर द्यावा लागेल, कारण इथला 1 आणि इथला 1 सोडून म्हणजेच बेरीज होते 1 आणि 2. तर अशा पद्धतीनं 3.85 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, एकक आहे सेंटीमीटर वर्ग. सेंटीमीटर वर्ग. या पद्धतीने आपण हे सहज दिलेली माहिती प्रश्न सांगत असतो सूत्र कोणतं वापरायचं आणि या पद्धतीने आपण निरीक्षण केलं तर प्रश्नाचं उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न, उपप्रश्न. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहेत, तर कर्णाची लांबी काढा. प्रश्नानं काय काय दिले, एक काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यात 2 बाजू दिलेले, कर्ण काढायचे आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं प्रश्न काय सांगतोय की पायथागोरस वापरा. आणि म्हणून सूत्र काय असेल या ठिकाणी, पायथागोरस कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग. पायथागोरस वापरला आपण. आणि म्हणजेच काय वापरलं या ठिकाणी, पायथागोरस प्रमेय. कर्ण आपल्याला मिळवायचे आहे, म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू किती दिली आहे, 9 दिलेली आहे, त्याचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग 12, त्याचा आपण वर्ग बरोबर 9चा वर्ग 9 गुणिले 9 81 अधिक 12 गुणिले 12, 12चा वर्ग 144. आणि मग ही बेरीज काय आली, म्हणून या ठिकाणी कर्णचा वर्ग बरोबर
4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 2 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 225. कर्ण वर्ग बरोबर 225 आहे, तर कर्ण किती असेल? कर्ण असेल 225चा वर्गमूळ किती येतो? 15 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने तुम्हाला कर्ण काढता येतो पायथागोरस वापरून. त्यानंतर तिसरा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये कंस माप कंस NS आकृतीचं निरीक्षण करावं लागेल. NS म्हणजे हा कंस आहे, त्याचं माप दिले 125 अंश. 125 अंश यामध्ये आपण लिहू शकतो 125. त्यानंतर माप कंस EF, हा EF दिलेला आहे तुम्हाला 37 अंश. त्यानंतर कोन NMS चे माप काढायचे, तो कुठे आहे पहा, NMS म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं, दोन जीवाने बाह्य भागात छेदल्यानंतर या ठिकाणी दोन कंस त्यांनी अंतरखंडित केलेला आहे. आणि मग आपण जर विचार केला तर या जीवाने तयार केलेल्या कोनाचं माप हे या कंसाच्या फरकाच्या निम्मा असतं. म्हणजेच आपल्याला सहज उत्तर मिळेल कोन NMS चे माप हे कसं असेल, कंसाच्या निम्मे असणार आहे. NS कंस NS वजा मोठा कंस वजा छोटा कंस, छोटा आहे कंस EF यांच्या वजाबाकीच्या निम्मा. मग 1/2 कंस NS चं माप किती दिलेलं आहे प्रश्नाने आपल्याला? 125 वजा कंस EF किती दिलेला आहे? 37 बरोबर 1/2 वजा बाकी करूया. 7 आणि किती 15, 8 हातचा आला 1 4, 12 मधून 4 गेले 8. अंशात्मक माप आपल्याला 88, या दोन्ही भाग जाऊ शकतो 42 म्हणजेच या ठिकाणी 44 अंश या कोन NMS चा माप मिळतं. आणि माप इथं उल्लेख करावा लागेल कोणता, आपण जीवेचा गुणधर्म, जीवेचा गुणधर्म वापरला आपण या ठिकाणी आणि उत्तर मिळवलं. तर अशा पद्धतीने आपण निरीक्षण आकृतीचं केलं तर आकृती आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवत असते. त्यानंतर पुढचा आहे उपप्रश्न, बिंदू A 2 3 त्याचे निर्देशक आहेत, B आहे 4 7, या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. म्हणजेच आपल्याला चढा सूत्र इथं वापरावा असा प्रश्न सांगतो. आणि म्हणून रेषा AB चा चढ सूत्र थोडंसं आठवावं लागेल. सूत्र काय आपल्याला, y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. तर या ठिकाणी आपण पहिला निर्देशक x1 y1 आणि दुसरा असेल x2 y2. सूत्रात किमती ठेवूया. y2 किती आहे 7 वजा y1 3, x2 किती आहे 4 वजा x1 2. 7 मधून 3 गेले 4 भागिले 2, 4 मधून 2 गेले 2. उत्तर किती आलं 2 1 2 बेरीज 4. तर अशा पद्धतीने रेषा ABचा चढ मिळाला तुम्हाला 2. अगदी सोपे प्रश्न असतात, थोडस निरीक्षण करावं लागेल. आणि मग पाचवा आहे उपप्रश्न, एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. आता गोलाचं वक्र पृष्ठफळ सूत्र थोडं आठवावं लागेल. आणि मग काय लिहिता येईल सूत्र, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर थोडंसं आठवलं तर ते काय येईल 4 गुणिले पाय r वर्ग, म्हणजेच 4 गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ 4 गुणिले पायची किंमत आपण या ठिकाणी 22/7 घेऊ शकतो. अपरिमेय संख्या
आणि आरचा वर्ग. आर किती आहे? त्रिज्या 7 म्हणजे 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. हा 7 7 करू शकतो. राहिले काय आता 4 गुणिले 22 गुणिले 7. 22 चोक 88 गुणिले 7 बरोबर 7 56. 56 ला 6 चले 5. 7 56 आणि 5 किती झाले? 57 60 61. अशा पद्धतीनं आपल्याला 616 वक्र प्रस्थफळ एकक असेल सेंटीमीटरचा वर्ग. लिहू शकतो गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 616 सेंटीमीटर वर्ग. तर असे गणिताचे प्रश्न सांगत असतो आपण, थोडं डोकं शांत ठेवून सहज सुटतात प्रश्न.